नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपलं द हिंदू व्होकॅब्युलरी. बरोबर. तर बघा, आजचा जो डे आहे डे 5 आहे. डे 4 पर्यंत आपण आलेलो आहोत. आता डे 5 आहे आणि डे 5 आपण कंटिन्यू करतो द हिंदू व्होकॅब्युलरी. आता बघा, नेहमीप्रमाणे आपण काय सांगतोय की आपण जे व्होकॅब्युलरी बघतोय तर त्याचं महत्वाचं कारण काय बघा. आता जेव्हा तुम्ही UPSC मध्ये एस्से रायटिंग करसाल, बरोबर, किंवा मग आन्सर रायटिंग कराल तर तिथं तुम्हाला लिहिण्यासाठी कशी जी लँग्वेज आहे इंग्लिश ती सोपी जाईल, आलं लक्षात. आणि आता MPSC पण तोच पॅटर्न घेऊन येणार आहे UPSC सारखा. तर MPSC मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता बाकीच्या काही एक्झाम आहेत जसे की TCS आहे, बरोबर, TCS आहे किंवा मग IBPS पॅटर्नच्या काही एक्झाम आहेत. तर त्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला द हिंदू व्होकॅब्युलरीचं महत्व राहणारच आहे. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर आपण इंग्लिश पासून पळून जाऊ शकत नाही. इंग्लिश आपला महत्वाचा भाग राहणार आहे, आलं लक्षात. इंग्लिश शिकणं एकदम सोपं आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. तर सुरू करूया. बघा, आता सुरू करतोय आपण आपला पहिला शब्द आहे रिक्विजिट. काय आहे रिक्विजिट? आणि रिक्विजिट काय हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. त्याला आपण मराठीमध्ये अपेक्षित सुद्धा म्हणू शकतो. अपेक्षित किंवा आपण त्याला नेसेसरी हा सुद्धा अजून एक शब्द आहे रिक्विजिटला, नेसेसरी. आता नेहमीप्रमाणे आपण कसं घेतो की सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि एक्झाम्पल. आता याचे सुद्धा काय सिनोनिम्स आहेत, म्हणजेच काय समानार्थी शब्द, आणि अँटोनिम्स म्हणजेच काय विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स काय होईल रिक्वायर्ड आणि प्रे रिक्विजिट, आणि अँटोनिम्स होईल ऑप्शनल. अँटोनिम्स काय होईल ऑप्शनल. एक्झाम्पल बघा, द ऍप्लिकेशन विल नॉट बी प्रोसेस अंटिल द रिक्विजिट फी इज पेड. द ऍप्लिकेशन विल नॉट बी प्रोसेस अंटिल द रिक्विजिट फी इज पेड. म्हणजेच काय ऍप्लिकेशन तोपर्यंत प्रोसेस होणार नाही जोपर्यंत, अंटिल म्हणजेच काय जोपर्यंत रिक्विजिट फी म्हणजे अपेक्षित फी भरल्या जाणार नाही, पेड केला जाणार नाही, असा सेंटेन्सचा अर्थ होईल, आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे सायकी. काय सायकी? सायकी काय एक नाऊन आहे, म्हणजे सायकोलॉजीशी संबंधित हा शब्द आहे. सायकी काय एक नाऊन आहे, त्याला आपण मराठीमध्ये मानस म्हणतो. आणि त्याला अजून एक शब्द आहे सोल, बरोबर, सोल, आलं लक्षात. सिनोनिम्स काय होईल स्पिरिट किंवा मग लाईफ फोर्स, आणि अँटोनिम्स होईल बॉडी. अँटोनिम्स काय होईल बॉडी, आलं लक्षात. आता एक्झाम्पल बघा, माय चाइल्डहुड मेड मी अंडरस्टँड द ह्युमन सायकी अँड टू हेल्प अदर्स. म्हणजेच काय माझ्या बालपणानंच काय मला शिकवलं, म्हणजे माझ्या बालपणानंच मला समजावून सांगितलं की बाबा जे ह्युमन सायकोलॉजी आहे ते आणि दुसऱ्यांना मदत करणं, बरोबर, हे काय माझ्या बालपणाने मला शिकवलं, आलं लक्षात. असा एका सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे ऍडव्हर्स. ऍडव्हर्स काय एक नाऊन आहे. ऍडव्हर्स काय एक नाऊन आहे आणि त्याला आपण मराठीमध्ये प्रतिकूल म्हणतो किंवा मग विरुद्ध. बघा, खूप वेळा आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती येते, विरुद्ध परिस्थिती येते, बरोबर, पण आपण तिथे घाबरून जातो का नाही. आपल्याला नेहमी काय करायचं असते, एक पाऊल समोर टाकून समोर जायचं असते. तर त्यावेळेस आपण असे शब्द वापरतो ऍडव्हर्स, बरोबर. त्याला आपण अनफेवरेबल सुद्धा एक शब्द आहे. अनफेवरेबल आपण म्हणतो ना की बाबा सध्या अनफेवरेबल कंडिशन आहे, असं त्या सेन्स मध्ये हा शब्द आहे. सिनोनिम्स काय होईल डिसएडव्हान्टेजियस किंवा मग इनऑस्पिशियस. डिसएडव्हान्टेजियस आणि इनऑस्पिशियस. आणि अँटोनिम्स होईल फेवरेबल. अँटोनिम्स काय होईल फेवरेबल. एक्झाम्पल बघा, टॅक्सेस आर हॅव्हिंग अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन. टॅक्सेस आर हॅव्हिंग अँड ऍडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन. आता बघा, प्रोडक्शन जेव्हा घेतो आपण तर त्या प्रोडक्शनवर काय टॅक्स लागतो गव्हर्नमेंटचा, बरोबर. तर कधी कधी काय होते टॅक्सेसमुळे काय होतं प्रोडक्शनवर खूप मोठा प्रतिकूल म्हणजे विरुद्ध कधी कधी त्याच्यावर परिणाम पडतो, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे, आलं लक्षात. नेक्स्ट बघूया कन्फ्रंट. कन्फ्रंट म्हणजेच काय सामना करणे मराठीमध्ये, पण कन्फ्रंट इथे काय व्हर्ब आहे. कन्फ्रंट काय व्हर्ब आहे. ऍडजेक्टिव्ह काय आहे, व्हर्ब आहे, नाऊन आहे, बरोबर. याच्यावर सुद्धा आपले टॉपिक चालू आहेत. आता ते पण सुद्धा कंटिन्यू येत राहतील आपले व्हिडिओ, बरोबर, घाबरून जायचं काम नाही. आता कन्फ्रंट म्हणजेच काय सामना करणे. आपण त्याला अजून एक शब्द आहे चॅलेंज बनतो त्याला आपण. सिनोनिम्स काय होईल स्क्वेअर अप टू किंवा मग अपोज. स्क्वेअर अप टू किंवा अपोज. आणि अँटोनिम्स होईल अवॉइड. अँटोनिम्स काय होईल अवॉइड. आता एक्झाम्पल बघा, ही कन्फ्रंटेड द रॉबर्स ऍज दे वर ट्राइंग टू लिव्ह, बरोबर. त्याने काय केलं सामना केला चोरांचा, बरोबर, जसे ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, आलं लक्षात. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा दुसरा शब्द काय पॉइज्ड. पॉइज्ड काय ऍडजेक्टिव्ह आहे आणि पॉइज्डचा अर्थ काय होतो शांत चित्त. पॉइज्डचा अर्थ काय होतो शांत चित्त. त्याला आपण सेल्फ पॉझेस्ड सुद्धा म्हणू शकतो. सेल्फ पॉझेस्ड. सिनोनिम्स काय होईल सेल्फ ॲश्युअर्ड कंपोज्ड. सेल्फ ॲश्युअर्ड
कंपोज्ड, बरोबर. आणि अँटोनिम्स काय होईल? एक्साइटेड. अँटोनिम्स काय होईल? एक्साइटेड. एक्झाम्पल बघा, शी रिमेन्ड पॉइज्ड ड्युरिंग द इंटरव्ह्यू, बरोबर. आणि आन्सरिंग एव्हरी क्वेश्चन विथ कॉन्फिडन्स, म्हणजे काय, ती एकदम शांत चित्ताने इंटरव्ह्यू, म्हणजे जेव्हा ती इंटरव्ह्यूला गेली तर तिने इंटरव्ह्यू कसा दिला? एकदम शांत चित्ताने इंटरव्ह्यू दिला आणि आन्सर केलं प्रत्येक क्वेश्चनचं, कसं? विथ कॉन्फिडन्स, म्हणजेच काय, एक आत्मविश्वासाने तिने काय केलं? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. असा काही सेंटेन्सचा अर्थ. आता बघा नेक्स्ट काय आहे? डिस्पाइट. काय आहे? डिस्पाइट. आणि डिस्पाइट काय आहे? प्रिपोजिशन आहे. डिस्पाइट काय आहे? एक प्रिपोजिशन आहे. त्याचा अर्थ होतो च्या ऐवजी. त्याला आपण इन स्पाइट ऑफ सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? इन स्पाइट ऑफ. सिनोनिम्स काय होईल? नॉट विथ स्टँडिंग किंवा मग इन द फेस ऑफ. बरोबर. अँटोनिम्स होईल बिकॉज ऑफ. अँटोनिम्स काय होईल? बिकॉज ऑफ. एक्झाम्पल बघा, ही रिमेन्स अ ग्रेट लीडर डिस्पाइट एज अँड इन्फर्मिटी. ही रिमेन्स अ ग्रेट लीडर, म्हणजे तो का आहे? तो व्यक्ती आहे, तो एक लीडर आहे, तो नेहमी कसा राहिलेला? एक चांगला लीडर राहिलेला आहे. डिस्पाइट, त्याऐवजी त्यांची कशी होती? एज, त्यांचं एज पण खूप जास्त होतं आणि इन्फर्मिटी, त्यांना अशक्तपणा सुद्धा होता. तेव्हा सुद्धा, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते कसे राहिलेले आहेत? एकदम ग्रेट लीडर राहिलेले आहेत. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे कन्सॉलिडेट. काय आहे? कन्सॉलिडेट. आणि कन्सॉलिडेट काय आहे? वर्ब आहे. काय आहे? वर्ब, बरोबर. आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? मजबूत करणे. कन्सॉलिडेट म्हणजेच काय? मजबूत करणे. त्याला एक स्ट्रेंथन सुद्धा काय शब्द आहे. सिनोनिम्स काय होईल? सेक्युअर आणि स्टॅबिलाइज. आणि अँटोनिम्स होईल वीकेन. अँटोनिम्स काय होईल? वीकेन. एक्झाम्पल बघा, द कंपनी कन्सॉलिडेटेड इट्स पोझिशन इन द इंटरनॅशनल मार्केट, बरोबर. द कंपनी कन्सॉलिडेट इट्स पोझिशन इन द इंटरनॅशनल मार्केट, म्हणजे एखादी कंपनी आहे आणि त्यांनी त्यांची जी पोझिशन आहे, बरोबर, ती कशी केलेली आहे? एकदम मजबूत केलेली आहे. कुठं? इंटरनॅशनल मार्केटमध्ये. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट आहे फ्लिपंट, बरोबर. फ्लिपंट काय? ऍडजेक्टिव्ह आहे. त्याला आपण असभ्य सुद्धा मराठीमध्ये म्हणतो आणि त्याला आपण फ्रिवलस सुद्धा एक शब्द आहे. सिनोनिम्स काय होईल? सुपरफिशियल किंवा शॅलो. आणि अँटोनिम्स होईल सिरियस. अँटोनिम्स काय होईल? सिरियस. एक्झाम्पल बघा, हिज फ्लिपंट रिस्पॉन्स टू द टीचर्स क्वेश्चन्स अनॉयड एव्हरीवन इन द क्लासरूम, म्हणजे एखादा स्टुडंट आहे, त्यानं कसा एकदम असभ्य रिस्पॉन्स दिला टीचरला आणि त्याच्यामुळे काय झालं? सगळ्या क्लासरूम मध्ये काय सगळे लोक कसे झाले? अनॉइड झाले, बरोबर. प्रत्येक जण कसा झाला? नाराज झाला क्लासरूम मध्ये, बरोबर. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल, म्हणजे गोंधळ झाला पुरा क्लासमध्ये. नेक्स्ट आहे फर्वंट आहे, बरोबर. काय आहे? फर्वंट. आणि त्याचा तो काय? ऍडजेक्टिव्ह आहे. फर्वंट आहे शब्द 9वा आणि तो काय? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि त्याला मराठीमध्ये आपण उत्कट म्हणतो किंवा उत्साही. उत्कट किंवा उत्साही. त्याला आपण इम्पॅशन सुद्धा म्हणू शकतो शब्द इंग्लिशमध्ये. सिनोनिम्स काय होईल? पॅशनेट किंवा मग इंटेन्स. आणि अँटोनिम्स काय होईल? अपॅथेटिक. एक्झाम्पल, आय एम फर्वंट सपोर्टर ऑफ द इव्हॉल्युशन. आय एम फर्वंट सपोर्टर ऑफ द म्हणजे रिव्हॉल्युशन, म्हणजे काय? मी जे उत्क्रांती आहे, बरोबर, एखादी क्रांती घडवून आणण्यासाठी आहे, त्याच्यासाठी मी कसा एक सपोर्टर आहे, बरोबर, एकदम उत्साही सपोर्टर आहे. असा होईल सेंटेन्सचा अर्थ. आलं लक्षात? नेक्स्ट आहे मिनान्स. काय आहे? मिनास एक वर्ब आहे. त्याला आपण मराठीमध्ये धमकी देणे सुद्धा म्हणू शकतो किंवा मग धोका असणे एखाद्या गोष्टीला, बरोबर. त्याला एक थ्रेटन सुद्धा एक शब्द आहे. सिनोनिम्स काय होईल? जिओपार्डाइज, बरोबर. जिओपार्डाइज किंवा मग इम्पेरिल. आणि अँटोनिम्स होईल फ्रेंडली. अँटोनिम्स काय होईल? फ्रेंडली. एक्झाम्पल बघा, आफ्रिकाज एलिफंट आर स्टील मिनान्स्ड बाय पोचिंग, बरोबर. आता जे आफ्रिकाचे जंगल आहे त्याच्यामध्ये काय आहेत? हत्ती आहेत, एलिफंट आहेत, तर ते सध्या कसे आहेत? धोक्यामध्ये आहेत. म्हणजेच काय? एंडेंजर मध्ये, म्हणजे एंडेंजर आहेत समजा, म्हणजे त्यांना एक धोका आहे. कशापासून? शिकारीपासून. पोचिंग म्हणजे काय? शिकार करणे, शिकारीपासून. आलं लक्षात? असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. तर बघा, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.